नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या या नव्या सिनेमॅटिक जर्नीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि यावेळीचा प्रवास थोडा खास आहे, कारण आज आपण एका दिवसात कोल्हापूरमधून सह्याद्रीच्या कुशीतील काही सुंदर ठिकाण एक्सप्लोअर करणार आहोत. आपल्या या वन डे ट्रिपमध्ये पहिला डेस्टिनेशन आहे प्राचीन मार्लेश्वर मंदिर आणि तिथला मोठा धबधबा. त्यानंतर आपण निघणार आहोत मनोली धरणाच्या दिशेने, जिथे पावसाळ्यात धरणाचं पाणी ओव्हरफ्लो होऊन एक सुंदर वॉटरफॉल तयार होतो. आणि आपल्या या प्रवासाचा शेवट होणार आहे पालेश्वर धबधब्यावर. म्हणजे एका दिवसात मंदिर, घाट रस्ता, धुक्यातले सह्याद्रीचे डोंगर, धरण आणि सुंदर वॉटरफॉल, हे सगळं एकाच प्रवासात. चला तर मग सुरुवात करूया आपल्या या प्रवासाची. आपण निघालो आहोत कोल्हापूरमधून आणि आजचा आपला पहिला डेस्टिनेशन आहे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील वसलेला प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री मार्लेश्वर. कोल्हापूरपासून मार्लेश्वरचा अंतर साधारण 95 किलोमीटरच्या आसपास आहे. कोल्हापूरमधून निघाल्यानंतर आपण वाघबीळ, शाहूवाडी, मलकापूर आणि वारूळ असा प्रवास करत आंबाघाटाच्या दिशेने पुढे येतो आणि इथून पुढे सुरू होतो खरा सह्याद्री. पावसाळ्यात आंबाघाटाचा हा पूर्ण परिसर अक्षरशः हिरवागार होऊन जातो. डोंगरावर पसरलेली धुकं, रस्त्याच्या कडेला वाहणारं पाणी आणि जागोजागी दिसणारे छोटे मोठे धबधबे. आंबाघाटाच्या पुढे निनावे गावापासून मार्लेश्वरकडे जाण्यासाठी मार्ग बदलतो. इथून खडी कोळवण आणि पुढे मारळ गावाच्या दिशेने आपल्याला जायचं आहे. आणि याच मार्गाने पुढे गेल्यावर आपण पोचतो मार्लेश्वरच्या परिसरात. तर आपण आलो आता मार्लेश्वर मंदिरच्या कमानीपासून. समोर मला लागते एक मोठी कमान आली, तिथं तिकीट आहे. आता बघू शकता परिसर पार्किंगसाठी आहे. जोरदार असा पाऊस पडत आहे. या साईडला कमान आहे तर बघा. तर आता ड्रोन शॉट आम्ही घेत आलो, तुम्ही बघितलं असशीलच. पण आता वरती जाऊन ड्रोन शॉट आम्हाला मिळणार की नाही. ड्रोन आम्ही इथं घेतला, कॅरी तर केला आहे आम्ही बॅगमध्ये आमच्या. आता पुढं जाऊन बघूया, दर्शन तर मिळेल. थोडा रेनकोट वगैरे आम्ही घातलेला आहे. आता पुढं जाऊन शॉट मिळणार आहे काय ड्रोनचं नाही आपल्याला माहीत आहे. ते मार्लेश्वर हे फक्त एक मंदिर नाही, तर सह्याद्रीच्या डोंगरामध्ये एक नैसर्गिक गुहेत वसलेला एक प्राचीन शिवस्थान आहे. मार्लेश्वर हे देवरुखपासून साधारण 18 किलोमीटर अंतरावर आहे आणि मंदिर नैसर्गिक गुहेमध्ये आहे. मार्लेश्वर हे नावसुद्धा मारळ गाव आणि ईश्वर या नावापासून तयार झालं असं सांगितलं जातं. म्हणजेच मारळ गावाचा ईश्वर मार्लेश्वर. पण त्यानंतर सुरू होतो मंदिरापर्यंतचा छोटासा चढ. पायथ्यापासून साधारण 1 किलोमीटरचा हा चढ असून वेगवेगळ्या स्रोतानुसार इथे जवळपास 500 ते 530 पायऱ्या चढून मंदिरापर्यंत पोचावं लागतं. पायऱ्या चढताना थोडा दम नक्कीच लागतो, पण आजूबाजूला पाहिलं की तो थकवा जाणवतच नाही. कारण एका बाजूला उंच सह्याद्रीचे कडे आणि दुसऱ्या बाजूला पावसामुळे तयार झालेले हिरवेगार चादर. आणि जसजसं आपण वर जातो, कुठेतरी पक्ष्यांचा आवाज, कुठेतरी वाहणाऱ्या पाण्याचा आवाज आणि दूरवरून ऐकू येणारा धबधब्याचा आवाज. आणि शेवटी आपण पोचतो त्या नैसर्गिक गुहेच्या प्रवेशद्वाराशी, जिथे विराजमान आहेत भगवान महादेव. तर मित्रांनो, आपण आलो आहे मार्लेश्वर मंदिरच्या कमानीजवळ, म्हणजे वरच्या कमानीजवळ. आता समोरून इथनं थोडं आत गेला की डायरेक्ट एक केव लागते. केवच्या आत मंदिर आहे. म्हणजे समोर बघू शकताय असा बोर्ड आहे आणि असा काय धबधबाचा व्ह्यू आहे वरती. तुम्हाला ड्रोन शॉटमध्ये जेवढं घेता येईल तेवढं कव्हर करा. आणि काय असं माकडं आहेत बघा, पिशव्या जपून आणा. आता घिसकावून घेऊन गेलीत बघा, कवा काढायचं नाही. ओके. या गुहेमध्ये शिवाची 2 पिंडे असल्याचा उल्लेख अनेक ठिकाणी आढळतो. त्यापैकी एक मल्लिकार्जुन तर दुसरी मार्लेश्वर म्हणून ओळखली जाते. या पिंडी स्वयंभू असल्याची स्थानिक श्रद्धा आहे. म्हणूनच हे ठिकाण भाविकांसाठी फक्त पर्यटन स्थळ नाही, तर श्रद्धेचं एक जागृत स्थान आहे. पण या ठिकाणाची खरी खासियत मला वाटते ती म्हणजे इथे मंदिर आणि निसर्ग हे 2 वेगळे भाग नाहीत, तर दोन्ही एकमेकांमध्येच मिसळलेले आहेत. एकीकडे नैसर्गिक गुहेमध्ये महादेवाचं स्थान आणि गुहेच्या बाहेर उभा असलेला भव्य सह्याद्री. पावसाळ्यात सह्याद्रीच्या या कड्यावरून पाण्याच्या असंख्य धारा खाली कोसळताना दिसतात. दुरून पाहिलं तर असं वाटतं जणू संपूर्ण डोंगरच पाण्याने भरून वाहतोय. इथला मुख्य धबधबा तर
मोठा आणि लक्ष वेधून घेणारा आहेच, पण त्याच डोंगराच्या वेगवेगळ्या कड्यावरून छोटे मोठे अनेक सिजनल वॉटरफॉल तयार होतात. म्हणूनच जर तुम्हाला मार्लेश्वरला यायचं असेल तर पावसाळा हा परिसर पाहण्यासाठी नक्कीच खास सीझन आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पावसाळ्यात पायऱ्या, दगड आणि वॉटरफॉल परिसर खूप स्लिपरी होऊ शकतो. त्यामुळे योग्य फुटवेअर वापरा आणि धोकादायक ठिकाणी जाणं टाळा. आणि ट्रॅव्हल गाईड म्हणून अजून एक महत्त्वाची गोष्ट, मार्लेश्वरला येताना तुम्ही कोल्हापूरच्या बाजूने येत असाल तर आंबाघाटनंतर निनावे, खडीकोळवण, मारळकडे जाणारा रूट लक्षात ठेवा. आणि जर रत्नागिरी किंवा मुंबईच्या बाजूने येत असाल तर देवरुख मार्गे हातीव आणि पुढे मारळ असा मार्ग आहे. एकूणच कोल्हापूरपासून साधारण 95 किलोमीटरचा हा प्रवास आणि त्यात आंबाघाटापासून मिळणारे सह्याद्रीचे सुंदर व्ह्यूज, मार्लेश्वरचा प्राचीन गुहा मंदिर आणि त्यासोबत हा भव्य धबधबा, हे सगळं मिळून मार्लेश्वरचा अनुभव खराच खास बनतो. मार्लेश्वरहून पुढे निघाल्यानंतर आम्ही पुन्हा आंबाघाटाच्या दिशेने प्रवास सुरू केला आणि आंबा परिसरात पोचल्यानंतर पुढे आहे आंबागाव. आंबा हे सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं एक सुंदर आणि हिरवंगार ठिकाण आहे. पावसाळ्यात तर या संपूर्ण परिसराचं रूपच बदलून जातं. डोंगरावर पसरलेली हिरवळ, धुक्याने झाकलेले घाट आणि रस्त्याच्या आजूबाजूला दिसणारे छोटे मोठे वॉटरफॉल्स, यामुळे आंबा परिसर हा मान्सूनमध्ये फिरण्यासाठी खूप सुंदर वाटतो. आंबा गावाच्या पुढे मनोलीच्या दिशेने जाताना आपण सह्याद्रीच्या आणखी आत प्रवेश करतो आणि काही अंतरानंतर येते मनोली गाव. मनोली ह्या आंबा व्हॅलीमध्ये एक छोटंसं ठिकाण आहे आणि इथेच आहे मनोली डॅम. पाऊस वाढला आणि धरणात पाण्याची पातळी वाढली की धरणाच्या ओव्हरफ्लो भागातून पाणी खाली वाहू लागतं आणि याच पाण्यामुळे तयार होतो मनोली धबधबा. हा काही वेगळा नैसर्गिक झरा नाही, तर धरणाचा ओव्हरफ्लो किंवा वेस्टवेअरवरून खाली पडणारा पाणीच पुढे धबधब्याचं रूप घेतं. म्हणून पावसाळ्यात पाण्याचा फ्लो चांगला असताना हा वॉटरफॉल अजूनच सुंदर दिसतो. वरून ड्रोनमध्ये पाहिलं की एकीकडे शांत पसरलेले मनोलीचं रिझर्वॉयर आणि दुसऱ्या बाजूला खाली कोसळणारं पाणी. हा कॉन्ट्रास्ट खूपच सिनेमॅटिक दिसतो. आजूबाजूचे हिरवेगार डोंगर, धुक्याने भरलेले वातावरण आणि मध्ये हा पांढरा शुभ्र पाण्याचा प्रवाह. मनोलीचे हे रूप खरंच पाहण्यासारखं आहे. आणि हा परिसर फक्त वॉटरफॉल पुरता मर्यादित नाही. मनोलीच्या रिझर्वॉयरमध्ये बोटिंगचीही सुविधा उपलब्ध आहे. म्हणून तुम्ही इथे आलात तर धरणाचा परिसर, पाणी आणि आजूबाजूची हिरवाई निवांतपणे एक्सपिरियन्स करू शकता. मनोलीहून पुढे निघाल्यानंतर आम्ही मलकापूरच्या दिशेने प्रवास सुरू केला. पालेश्वर धबधबा हा कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यात मान आणि ठाणेवाडी गावाच्या परिसरात आहे. कोल्हापूरपासून हे ठिकाण साधारण 60 ते 65 किलोमीटर अंतरावर आहे. पालेश्वर धबधबा हा पालेश्वर धरणाच्या परिसरातील पाण्यामुळे तयार होतो. पावसाळ्यात धरणामध्ये पाणी वाढलं की त्याचा फ्लो पुढे खाली येतो आणि याच पाण्यामुळे हा सुंदर वॉटरफॉल तयार होतो. वरून ड्रोनमध्ये पाहिलं की या ठिकाणाची खरी ब्युटी समजते. एका बाजूला पाण्याने भरलेले धरण आणि दुसऱ्या बाजूला डोंगराची हिरवाईमधून खाली कोसळणारं पाणी. आजूबाजूला कुठेही मोठ्या शहराची गर्दी नाही, फक्त सह्याद्री, हिरवाई, धुकं आणि पाण्याचा आवाज. आणि म्हणूनच पावसाळ्यात पालेश्वरचा हा व्ह्यू खूपच सिनेमॅटिक दिसतो.
मनोलीपासून पालेश्वरचा हा शेवटचा प्रवास आणि त्यानंतर हा सुंदर व्ह्यू आजच्या पूर्ण ट्रिपचा एक परफेक्ट एंडिंग वाटत होता. आज सकाळी आपण कोल्हापूरमधून निघालो, मार्लेश्वरमध्ये महादेवाचं दर्शन घेतलं आणि भव्य धबधबा पाहिला. मनोलीमध्ये धरण आणि त्याचा वॉटरफॉल एक्सप्लोअर केला आणि आता दिवसाच्या शेवटी पालेश्वरच्या या सुंदर निसर्गामध्ये आलो. एकाच दिवसात इतका सुंदर प्रवास आणि सह्याद्रीने प्रत्येक डेस्टिनेशनवर आपल्याला त्याचा एक नवीन रूप दाखवला. कधी मंदिराच्या शांत वातावरणातून, कधी धबधब्याच्या आवाजातून, तर कधी धुक्यातल्या हरवलेल्या डोंगरामधून. आणि कदाचित म्हणूनच पावसाळ्यात सह्याद्रीमध्ये केलेला रोड ट्रिप हा फक्त एक प्रवास राहत नाही. कोल्हापूर टू मार्लेश्वर, मनोली, पालेश्वर असा एक सुंदर वन डे मान्सून ट्रिप. जर तुम्हीही या साईडला फिरायला येणार असाल तर हे तिन्ही ठिकाण एकाच ट्रिपमध्ये एक्सप्लोअर करण्याचा प्लॅन नक्कीच करू शकता. फक्त पावसाळ्यात निघताना वेदर आणि रोड कंडिशन लक्षात घ्या आणि निसर्गाचा आनंद घेताना निसर्ग स्वच्छ ठेवायला विसरू नका. आणि आता या सुंदर सह्याद्रीला इथेच गुड बाय देऊया. पुन्हा भेटूया एक नवीन डेस्टिनेशनसोबत एका नवीन प्रवासात.